नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण या ठिकाणी बघणार आहे CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये ज्या जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आज आपण इथे माहिती बघणार आहे। तर आपल्याला माझी नोकरी ही वेबसाईट टाकायची आहे गुगल क्रोममध्ये माझी नोकरी टाकल्यानंतर आपल्याला मेगा भरती यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपल्याला खाली स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर CAPF केंद्रीय सशस्त्र पोलीस दल यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर इथे बघा सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे। टोटल पदसंख्या आहे 1526 जागा आहे टोटल, आणि 2 पद आहे। एक आहे असिस्टंट सब इन्स्पेक्टर, त्यालाच पर्सनल असिस्टंट म्हणतात, आणि हेड कॉन्स्टेबल अशा 2 जागा आहे। तर हेड कॉन्स्टेबलच्या 1283 जागा आहे आणि पर्सनल असिस्टंटच्या 243 जागा आहे। तर बघा याचे फोर्स असतात वेगवेगळे, जसं BSF, CRPF, ITBP, CISF असे फोर्स वाईज जागासुद्धा इथे दिलेल्या आहे। BSFच्या 17 जागा आहे, CRPFच्या 21 जागा आहे, ITBPच्या 56 जागा आहे। अशा सविस्तर जागा या ठिकाणी दिलेल्या आहे। आणि शैक्षणिक पात्रता बघा 12वी उत्तीर्ण मागितलेली आहे, आणि डिक्टेशन 10 मिनिट शब्द प्रति मिनिट, आणि टायपिंग मागितलेली आहे संगणकावर 50 मिनिटे इंग्रजी आणि 65 मिनिटे हिंदी। पद क्रमांक 2 साठी आहे 12वी उत्तीर्ण, आणि संगणकावर इंग्रजी टायपिंग मागितलेली आहे 35 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग मागितलेली आहे। वयाची अट आहे 18 ते 25 वर्ष, आणि नोकरीचं ठिकाण आहे संपूर्ण भारत। OBC करता फी आहे 100 रुपये, आणि महिलांकरता फी नाही आहे, फ्री आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 8 जुलै 2024। त्यानंतर बघा परीक्षेचा तुम्हाला अजून सूचना आलेल्या नाही आहे, ते नंतर कळविण्यात येईल। तर इथे आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक दिलेली आहे। ऑनलाईन अर्ज क्लिक हिअर यावर क्लिक केलं की आपला अर्ज चालू होऊन जातो। तर आता आपण बघूया जाहिरात। इथे जाहिरात दिलेली आहे PDF, यावर क्लिक हिअर इथे क्लिक करायचं आहे आपल्याला, आणि ओके करायचं आहे। त्यानंतर बघा आपली जाहिरात ओपन होत आहे। तर बघा जाहिरात ओपन झालेली आहे। तर टोटल 34 पेजची ही जाहिरात आहे। हे स्क्रॉल करायचं, आणि बघा इथे किती तारखेपासून स्टार्ट झालेलं आहे, 9 जूनपासून हे स्टार्ट झालेलं आहे। आणि याचं जे आहे लास्ट डेट आहे ती 8 जुलैपर्यंत याची लास्ट डेट दिलेली आहे। फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार आहे याची PST, त्यानंतर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होणार आहे PET, कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे CBT, आणि स्किल टेस्ट। या सर्व प्रोसेस तुमच्या यामध्ये होणार आहे। याची जी वेबसाईट आहे ती दिलेली आहे rect.bsf.government.in ही याची वेबसाईट दिलेली आहे, आणि बाकी इतर माहिती दिलेली आहे। पे स्केल बघा, पे स्केल दिलेलं आहे 29,200 पासून तर 92,300 पर्यंत तुमचं पेमेंट जाणार आहे पहिल्या पोस्ट करता। आणि जे हेड कॉन्स्टेबलची पोस्ट आहे याला 25,000 पासून तर 81,000 पर्यंत तुमचे पे स्केल आहे। त्यानंतर तुमचे कास्ट वाईज इथे जागा दिलेल्या आहे। OBC करता किती जागा आहे, SC करता ST करता किती जागा आहे ते इथे तुम्हाला दिलेलं आहे। त्यानंतर बघा खाली स्क्रॉल करायचं आहे तुम्हाला, तर इथे पुन्हा डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे की OBC करता 3 वर्षाची शिथिलता आहे, आणि SC ST करता 5 वर्षाची शिथिलता आहे वयामध्ये। त्यानंतर इतर डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल सर्टिफिकेट, 10वी 12वीची मार्कशीट, फोटो, साईन, हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे रेडी ठेवायचे आहेत। आणि क्वालिफिकेशन मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्या पद्धतीचं 12वी पास आणि टायपिंग मागितलेलं आहे। त्यानंतर इथे वेबसाईट दिलेली आहे, हाऊ टू अप्लायची वेबसाईट आहे bsf.government.in। त्यानंतर तुम्हाला दिलेले आहे ॲड्रेस ऑफ एजन्सी, सेंटर ऑफ एक्झामिनेशन, तुमचं एक्झाम कुठे होणार, जसं तुम्ही महाराष्ट्रातले असेल किंवा इतर कुठले असेल तर तुमचं राज्य या ठिकाणी तुम्हाला बघायचं आहे, आणि त्यामध्ये तुम्हाला जसं ग्रुप सेंटर CRPF नागपूर महाराष्ट्रासाठी दिलेला आहे, तर तुम्ही तुमच्या राज्यानुसार इथे बघू शकता।
त्यानंतर याचे रोल नंबर्स दिलेले आहेत, तुमच्या राज्यानुसार महाराष्ट्राचे सुद्धा दिलेले आहे आणि इतर सुद्धा दिलेले आहेत. पुन्हा इथे स्क्रॉल करायचं तर तुम्हाला फेज 1, फेज 2 आणि फेज 3 असे 3 आहे फेज. PST जे आहे ते फर्स्ट पेजमध्ये जर तुम्ही पास झाले तर सेकंड फेज तुम्हाला देता येणार कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT, आणि जर CBT जर तुम्ही पास झाले तर तुम्हाला थर्ड फेज म्हणजे स्किल टेस्ट देता येणार. तर या टाईपचं आहे. हाईट मागितलेली आहे 165 सेंटीमीटर मेल करता आणि चेस्ट मागितलेली आहे 77 सेंटीमीटर अप टू 82 सेंटीमीटर, म्हणजे न फुगवता आणि फुगून असं या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर वेटमध्ये अंडरवेट आणि ओव्हरवेट, म्हणजे जे तुमच्या हाईटनुसार वजन असते ते आवश्यक आहे. खूप कमी पण वजन नाही पाहिजे आणि खूप जास्त पण वजन नाही पाहिजे आहे. आणि फिजिकल टेस्ट जी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 1.6 किलोमीटर रेस आहे विदिन 6 मिनिट 30 सेकंद. 6 मिनिट 30 सेकंदाच्या आत तुम्हाला 1.6 किलोमीटरची रनिंग काढायची आहे. महिलांसाठी सुद्धा दिलेलं आहे इथे, मुलींसाठी. पुन्हा खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे तर बघा पेपरमध्ये काय काय येणार आहे. 20 मार्क्सचे येणार आहे. इंग्लिश लँग्वेज, हिंदी लँग्वेजचे क्वेश्चन्स. जनरल इंटेलिजन्सचे 20 मार्क्सचे क्वेश्चन येणार आहे. न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड 20, क्लॅरिकल ॲप्टिट्यूड 20 आणि कम्प्युटर नॉलेज 20. तर असा 1 hour 40 मिनिट असा हा पेपर आहे. 100 मार्क्सचा तुमचा पेपर होणार आहे. CBT कम्प्युटर बेस्ड टेस्ट, कम्प्युटरवर ती एक्झाम तुमची राहील. पुन्हा तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे. बरीचशी माहिती यामध्ये तुम्हाला दिलेली असतात. कोणी एक सर्व्हिसमॅन, कोणी फिजिकल हँडिकॅप असेल त्यांच्यासाठी बरीचशी माहिती इथे दिलेली आहे. आणि एक तुम्हाला व्होटिंग कार्ड, आधार कार्ड किंवा पॅन कार्ड यापैकी एक ID प्रूफ तुम्हाला या ठिकाणी लागतं. तर हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि माल प्रॅक्टिसेस म्हणजे एक्झाममध्ये जर तुम्ही काही चीटिंग जर करत आहात तर त्याच्यासाठी तुम्हाला डिबार्ट केल्या जाईल. डिबार्टमेंट पिरियडसुद्धा इथे दिलेला आहे 2 year 3 year, आणि कोणकोणत्या पद्धतीची चीटिंग होते ते सुद्धा इथे आपल्याला दिलेलं आहे. त्यानंतर खाली तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे. स्क्रॉल केल्यानंतर प्रोसिजर ऑफ सबमिशन ऑफ फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे त्याचीसुद्धा इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते वाचून तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता किंवा इंटरनेट कॅफेमध्ये जाऊन विदर्भ कम्प्युटर एज्युकेशनमध्ये येऊनसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. काही फॉर्मॅट दिलेला आहे. फॉर्म ऑफ द सर्टिफिकेट ऑफ सर्व्हिसिंग डिफेन्स पर्सनसाठी दिलेला आहे. एक सर्व्हिसमॅन, SC ST कॅटेगरी असेल, OBC कॅटेगरी असेल तर असे त्यांचे फॉर्मॅट दिलेले आहे. हे तुम्हाला प्रिंट काढून फिलअप करायचे असतात. तर अशा पद्धतीची आपली ही जाहिरात होती. तर नोकरी फार कामाची ही जाहिरात आहे. सरकारी नोकरीसाठी ज्यांना अप्लाय करायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या पोस्टसाठी अप्लाय करावे. अशाच माहितीकरता विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. धन्यवाद.